बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण कापडाच्या छोट्याशा तुकड्यापासून एक मिनी पर्स तयार करणार आहोत। त्यासाठी मी हे कापड नॉन वोव्हनला जोडून घेतलेले आहे। त्याची लांबी 10 इंच आणि रुंदी 5 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर चेनची लांबी 5 इंच घेतलेली आहे आणि या चेनचे आपण दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आणि ही चेन आता उलट ठेवून दोन्ही भागांना आपण अशी जोडून घ्यायची आहे। आता ही चेन जोडून झालेली आहे। आता आपण ती अशा प्रकारे फोल्ड करून यावर दाबटीप घालून घेऊया। चेनच्या दोन्ही बाजूंना आपण दाबटीप घालून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये रनर ॲड करून घेऊया। हा रनर आता आपण ॲड करून घेतलेला आहे। आता खालच्या भागाचा आपण मध्य काढून त्यावर कट लावून घेऊया। आता दोन्ही बाजूंना आपले कट लावून झालेले आहेत। आता आपण हा भाग उलट करून घेऊया। आता हा भाग उलट करून घेतल्यानंतर आपण चेनचा मध्य आणि कट केलेला भाग आपण एकत्र जोडून शिलाई करून घेऊया। आता हा आणि जास्तीचं चेन आपण कट करून घेऊया। आता आपण बॉटम तयार करणार आहोत। त्यासाठी उभे अंतर अर्धा इंच आणि आडवे अंतर अर्धा इंच मोजून आपण हा चौरस कट करून घेणार आहोत। दोन्ही बाजूंनी आपण अर्धा अर्धा इंचचा स्क्वेअर पीस आखून घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे। आता आपण हे स्क्वेअर पीस कट करून घेतलेले आहे। आता आपण बॉटम तयार करून घेऊ। त्यासाठी आपण अशा प्रकारे हे बॉटम असे फोल्ड करून याला शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बॉटमला। आता आपले हे दोन्ही बॉटम शिवून झालेले आहेत। आता आपण हा पार्ट सुलट करून घेऊया। सुलट करून घेतल्यानंतर आता आपण मगाशी मारलेला कट आणि चेनचा मध्य एकत्र जोडून घेऊया आणि त्यानंतर आपण अर्धा अर्धा इंच खाली जसं फोल्ड केलं होतं त्याचप्रमाणे वरती पण अर्धा अर्धा इंच अंतर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि यावर आपण आता शिलाई करून घेऊया। आता हा भाग वरचा शिवून घेतल्यानंतर पाऊचला आपण आता हँडल तयार करणार आहोत। हँडल तयार करण्यासाठी 5 बाय 2 इंचाची ही एक पट्टी घेतलेली आहे। ती दोन्ही बाजूने एकदा अशी थोडी थोडी फोल्ड करून आणि पुन्हा एकदा अशी फोल्ड करून त्यावर दोन्ही बाजूने आपण आता शिलाई करून घेऊया। आता ही पट्टी आपली तयार करून झालेली आहे। ती अशा प्रकारे आपण ठेवून याला मधल्या भागावर जोडून घ्यायची आहे आणि आता आपण दुसरी एक पट्टी घेऊन ती आता थोडी फोल्ड करायची आणि त्यानंतर आपण आता याला जोडून घेऊया। दोन्ही बाजूने फोल्ड करायचे आहे आणि मग शिलाई करून घ्यायची आणि एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून या चेनच्या भागावरती ती आपण शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करत असताना आपण हा हँडल बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शिलाई करायची आहे। अशा प्रकारे आपण सुंदर असा हा कॉइन पाऊच किंवा मिनी पर्स तयार केलेली आहे। खूपच कमी वेळात आणि कमी कापडात आपला हा पाऊच तयार झालेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।